श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. राज्यभर जे काही गाणं गाजते, चिमणी माझी उडून गेली, हे गाणं आता बऱ्याच जणांच्या तोंडून जरी येत असलं तरी ते गाण्याचं खरं गायक कोण आहेत हे आज आपल्या सोबत आहेत. ते राईन्स म्हणून जे गायक आहेत, ओरिजिनल जे गायक आहेत, ते गायक आज आपल्यासोबत आहेत. त्यांचं हे गाणं त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत आणि त्यांना ही संकल्पना कशी सुचली, कुणी लिहिलं, तर कुणी गायलं. अलीकडे प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या तोंडात पाहिलं तर तरुणींच्या तोंडात तेच गाणं घुटमळतं आहे. त्या गाण्याच्या सोबत आता योगायोगाने ते गायक आपल्याला इथं भेटलेत. आपण आहोत सावरगाव या ठिकाणी. नमस्कार राईन साहेब. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. तुमचं जे गाणं होतं ते महाराष्ट्रभर गाजतं आहे, ते गाणं कोणतं आता सध्या ज्या गाण्याने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला, चिमणी माझी उडून गेली, मोठ्याच्याच नाही तर सर लहान लेकराच्या सुद्धा तोंडामध्ये असते गाणं गाजतंय. साधं टी व्हीवरती जरी लागलं तरी ते गाणं प्रत्येकाच्या मुखातून नकळत निघून जातं. तर सध्या गाजत असलेलं आमचं महाराष्ट्रभर गीत गाजत असलेलं, रतन सारखी जतना केली, चिमणी माझी उडून ग गेली, चिमणी माझी उडून ग गेली. पण सर, हे गाणं तयार करण्यामागचा आमचा उद्देश होता की ज्या वेळेला आपण मुलीला लहानाचं मोठं करतो, मोठी होती, आणि ज्या वेळेला ती मुलगी लग्न झाल्यानंतर माहेर सोडून जाते, त्यावेळेला त्या आईच्या मनामध्ये येणाऱ्या भावना, वडिलांच्या मनामध्ये येणाऱ्या भावना, त्याचबरोबर भावाच्या मनामध्ये येणाऱ्या भावना, आणि ती मुलगी सोडून जाताना त्याच्या मागं आम्ही पुरावा दिला होता. जसं संत तुकाराम महाराजांना घेऊन जाण्यासाठी फुलाचं विमान आलं होतं, तसं मुलीला घेऊन जाण्यासाठी फुलाची गाडी ती आयुष्यातून एकदाच येते. म्हणून हा पुरावा आम्ही त्या गाण्याला दिला होता. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. अलीकडच्या काळात ते गाणं बरेच स्वतः म्हणतात का मी गायले, नक्की गाणं ते कोणाचं? 2005 साली हे गीत आम्ही स्वतः लिहिलं. लिखाण करताना तो प्रसंग डोळ्यापुढे घेतला, का जो लग्नामध्ये घडत असलेला प्रसंग आहे, तो प्रसंग आम्ही डोळ्यासमोर घेतला आणि एक एक शब्द, त्या शब्दामध्ये सर आम्ही भावना टाकल्या. ते नुसते शब्द नव्हते, त्याच्यामध्ये आम्ही भावना टाकल्या, त्याच्यामध्ये आम्ही भावार्थ टाकला. पण आज रोजी त्या गाण्याचा विषय असा झाला की लोक त्याला लव्ह स्टोरीमध्ये घेऊन गेले. कसं घेऊन गेले की ज्याची होती त्यानंच नेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, चिमणी माझी उडून ग गेली. लोकांनी त्याला लव्ह स्टोरीमध्ये टाकलं, पण खऱ्या अर्थानं ते गाणं लव्ह स्टोरीचं नव्हतं. ते गाणं तयार करताना त्याच्या मागं हृदयातली काय भावना आहे, ही भावना आम्ही त्या गीतामध्ये टाकली. एखादी मुलगी माहेरवाशीन व सासूरवाशीन होती, बरोबर, आणि तो जो प्रसंग असतो, तो प्रसंग तुम्ही त्या गाण्यातून त्या शब्दामधून, त्या गाण्यातून आम्ही तो व्यक्त केला होता. आणि वास्तविक अलीकडची जी पिढी आहे, तरुण पिढी, त्याला एक वेगळा मार्ग द्यायला लागला. अलीकडचे जे वेगळे नवीन गायक यायला लागले, ते गायक ते स्वतःचं गाणं असल्यासारखं वेगळ्या पद्धतीने रंगवतात, बरोबर, आणि ज्याच्या पद्धतीने ते पुढे जायला लागले आता. पण सर, शोकांतिका या गोष्टीची वाटते का त्या गाण्याला आम्ही शेवटचा छाप दिलेला आहे, पण आज रोजी प्रत्येक गायक ते गाणं गातो, पण त्याला जो शेवटचा छाप आहे का, तो छाप मात्र देत नाही. मग तो शेवटचा छाप कसा आहे, इथून मागं लग्न लागत नव्हते. पूर्वी जर काही दिवस आपण पाठीमाग गेलो, काही वर्ष, कित्येक वर्ष पाठीमाग गेलो, तो लग्न लागत नव्हते. आदिमानव गोष्ट, आपल्याला माणसांची गोष्ट हे पुस्तक होतं, त्याच्यामध्ये मानव तयार कसा झाला. पूर्वी ही परिस्थिती आपल्या माणसांची होती, पण लग्नाची जी रीत आहे, लग्नाची जी परंपरा, ही या खंडोबा महाराजांना दाखवली. मग आम्ही त्या खंडोबा महाराजांना अनुसरून त्याच्यामध्ये तो उद्देश टाकला आहे. ज्या वेळेला लग्न होतं त्यावेळेला बानूशी खंडोबा महाराज लग्न करतात, आणि लग्न करताना बानूला ज्या वेळेला जेजुरीला घेऊन जातात, मग तो आम्ही यामध्ये उल्लेख केलेला आहे. कसा, जेजुरीच्या देवानं या बानू म्हाळसानं लग्नाची रीत दावली, पोटची कन्या आज परक्याची झाली, चिमणी माझी उडून ग गेली. मग आमचे वडील जे या गीताचे सर्वे सरताय, मग आम्ही त्यांचाही नामोल्लेख त्याच्यामध्ये केला. कसा, भागीनाथ बाबानं आमचे वडील पण तेच आहे, आमचे गुरु पण तेच आहे,
असे आमचे गुरुवर्य. भागीनाथ बाबानं 3 रोप लावली. मग आम्ही 3 जण भाऊ आहे. माझा मोठा भाऊ दत्तात्रेय, 2 नंबर मी भूषण, 3 नंबर माझा छोटा भाऊ कृष्णा. भागीनाथ बाबानं 3 रोप लावली. दत्ता भूषण कृष्णान चिमणी गायली. चिमणी माझी उडून गेली. लोकावरती आधारित गीत करण्यापेक्षा आम्ही स्वतः आमच्या घरामध्ये आमच्या बहिणी आणि त्या बहिणीला आम्ही डोळ्यासमोर ठेवून, चिमणीचा उद्देश आमच्या बहिणीला डोळ्यासमोर ठेवून आम्ही तो समाजापर्यंत पोहोचवला. पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं का हा जो शेवटचा छाप आहे हा इतर गायकांना घ्यायला त्यांना ते अपमानास्पद वाटतं. म्हणजे अलीकडे जर पाहिलं तर ते गाणं पूर्ण गायलं जात नाही पाहिजे. बरोबर, असं बरोबर. तुम्हाला हे सांगायचं. बरोबर. ॲक्च्युली ह्या गाण्याचा अर्थ फार वेगळा आहे. बरोबर या गाण्यामागची उद्देशही वेगळा आहे. बरोबर परंतु जे काही झालं अर्ध सत्य लोकांपुढे आणायचं बरोबर आणि त्याच्यातून ज्याला जो अर्थ लागेल तो त्या पद्धतीने घ्यायचा असा अर्थ निघतोय तो बरोबर सध्या. बरोबर म्हणजे तुम्ही जर गाण्याची लव्ह स्टोरी तर सैराट जो चित्रपट काढला त्या सैराटमध्ये एक वेगळा उद्देश सांगितला गेला आहे. पण अलीकडं पाहिलं तर तरुण पिढी फक्त सैराटचा अर्थ त्यांच्या आकलेप्रमाणे काढते. बरोबर बरोबर तसा हा गाण्याचा अर्थ वेगळा आहे. या गाण्याचा मांडण्याचा उद्देश वेगळा आहे. परंतु जे समाजापुढे येतं आहे, जे गायक नवीन पद्धतीने शेवटचं कडवं न येण्यामुळे जी पूर्ण गाणं येत नाही आणि पूर्ण गाणं न आल्यामुळे पूर्ण अर्थ येत नाही, वेगळाच अर्थ पुढे जातोय. बरोबर बरोबर आज तुमच्या रूपाने तो अर्थही कळला. समाजाला एक चांगली दिशा मिळेल. आणि ह्या माझी बी सगळ्या प्रेक्षकांना हीच विनंती आहे. मूळ गायक जे आहेत ते मूळ गायक आहेत, लेखक आहेत आणि त्यांच्या भगिनी आहेत. हे गाणं ज्यांच्यावर लिहिलं होतं, ज्या उद्देशाने लिहिलं होतं, हा समाजासमोर मांडायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. याच्यातून चांगला जो उद्देश आहे तो समाजाने घ्यावा. हे जे गायक चुकीच्या पद्धतीने मांडून समाजाची दिशाभूल करून जर वेगळं काहीतरी निर्माण करत असेल तर तो कुठंतरी थांबावं आणि गाण्याचा उद्देश चांगल्या पद्धतीने जावा हीच अपेक्षा. सुरेश भुजबळ, AB न्यूज नेटवर्क, सावरगाव.